6 महिने ते 1 वर्ष बाळासाठी आपण होममेड सेरेलॅक बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 मोठी वाटी तांदूळ, 1/2 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मसूर डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी हिरवी मुगाची डाळ, 1 वाटी तूर डाळ। हे सर्व आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। पाच ते 7 वेळेस आपल्याला धुवून घ्यायचं आहे। जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण धुवून घ्यायचं आहे। हे आता स्वच्छ धुवून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला एका सुती कपड्यावरती हे वाळत घालायचं आहे। आता हे छान वाळलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याला गॅसवरती मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे। आता हे छान भाजलेलं आहे। आता आपल्याला याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर 4 बदाम, 2 काजू, 2 अक्रोड आणि थोडेसे मखाणे घेऊन आपल्याला भाजायचे आहेत। काजू, बदाम आणि अक्रोड भाजून झालेले आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर मखाण्याला अजून थोडा वेळ परतायचा आहे जोपर्यंत ते क्रिस्पी होत नाहीत। त्यानंतर आता थोडेसे जिरे आणि थोडासा ओवा भाजून घ्यायचा आहे। यामुळे सेरेलॅकला छान टेस्ट येते। आता हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये डाळ आणि तांदळाचं मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर ड्रायफ्रूटचं मिश्रण वाटून घ्यायचं आहे। हे मिश्रण वाटून झालेलं आहे। आता हे दोन्ही एकत्रित छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे। आता हे मोठं राहिलेलं परत एक वेळेस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचं आहे। हे झालं होममेड सेरेलॅक तयार। हे सेरेलॅक एका स्टीलच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये घट्ट झाकण लावून ठेवायचं आहे। हे सेरेलॅक तुम्ही प्रवासामध्येही वापरू शकता। तर मग आता आपण सेरेलॅक बनवूयात। 1 कप पाणी घ्यायचं आहे। एका पातेल्यामध्ये गरम करायला ठेवायचं आहे। आणि एका वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला एक चम्मच सेरेलॅक पावडर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आपण डायरेक्ट गरम पाण्यातही टाकू शकतो, पण त्यामुळे गुठळ्या बनतात। त्यामुळं थंड पाण्यामध्ये आधी आपल्याला पावडर मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये हे मिक्स करायचं आहे आणि चम्मचनी छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं तूप टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये चम्मच फिरवत राहायचा आहे, त्यामुळे खाली चिटकणार नाही। आता हे छान शिजत आलेलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। हे छान घट्ट झालेलं आहे। थंड झालं की हे सेरेलॅक तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता। पौष्टिक असं होममेड सेरेलॅक घरच्या घरी बनवू शकता।